श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपले हिंदू धर्मामध्ये उपवास आणि सणवार यांना विशेष महत्त्व दिलं जातं. सर्व व्रतांमध्ये एकादशीचं व्रतही विशेष महत्त्वाचं मानलं जातं. एकादशीचा उपवास भगवान विष्णूंना समर्पित आहे. तर उद्या म्हणजेच 9 डिसेंबर रोजी आपण भागवत एकादशी साजरी करणार आहोत. आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार एकादशी व्रत हे प्रत्येक महिन्यात दोनदा पाळले जाते. एक कृष्ण पक्षात आणि दुसरे शुक्ल पक्षात. आणि अशा प्रकारे आपण वर्षभरात 24 एकादशी साजऱ्या करत असतो. तर उद्या म्हणजेच 9 डिसेंबर रोजी आहे भागवत एकादशी. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये या भागवत एकादशीला आईनं आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी, कुटुंबासाठी एक उपाय करायचा आहे. आता हा उपाय म्हणजेच आईनं कापुरासोबत 3 वस्तू मी ज्या सांगणार आहे तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत. या वस्तू जाळल्यामुळं आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. आपल्या घरामध्ये धनधान्याची, संपत्तीची कधीही कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मी मातेचा नेहमी आपल्या घरावरती कृपाशीर्वाद राहणार आहे. आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या 3 वस्तू आहेत तर या वस्तू घरामध्ये जाळायच्या आहेत, हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. स्मार्त आणि भागवत एकादशी असे 2 भेद सांगितले जातात. ज्या पक्षात 2 हे भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असतं. अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ याप्रमाणे 2 एकादशी असतात. यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, पण भागवत एकादशीला नाव नसते. वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतात. विष्णू देवांचे भक्त देखील ही भागवत एकादशी साजरी करू शकतात. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे सेवा केली जाते, पूजा केली जाते. भगवान विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहावी, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी या एकादशीला उपवास केला जातो. तसेच असं म्हटलं जातं की या एकादशीचे जर व्रत केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. या व्रतामुळं, एकादशीच्या व्रतामुळं आपल्याला अश्वमेध यज्ञ, घोर तपस्या, तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होत असतं. तसेच या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या तसेच माता लक्ष्मीच्या पूजेसह अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. असाच एक उपाय आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे. तर हा उपाय अगदी साधा आणि सोपा उपाय आहे. तर हा उपाय घरातल्या स्त्रीने, घरातील महिलेनं करायचा आहे. या भागवत एकादशीच्या दिवशी पहाटे उठून अंघोळ करायची आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून अंघोळ करायचे आहे. त्यानंतर धुतलेली स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाची वस्त्र या दिवशी परिधान करायचे आहेत. पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळं आपल्याला शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही भगवान विष्णूंची चौरंगावरती जर पूजा मांडणार असाल तर चौरंगावरती आपल्याला पूजा मांडायची आहे. किंवा तुम्ही जर देवघरामध्ये जर तुम्ही भगवान विष्णूंची तुमच्या देवघरातच पूजा जर करणार असाल तर तुम्ही इतर देवतांसोबत आपल्याला भगवान विष्णूंची देखील पूजा करायची आहे. जर तुम्ही चौरंगावरती जर भगवान विष्णूंची पूजा करणार असाल तर आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे आणि या चौरंगावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे. त्यानंतर या चौरंगावरती आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती जर असेल तर मूर्ती किंवा फोटोची प्रतिष्ठापना करायची आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातेची मूर्ती देखील भगवान विष्णूंच्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर भगवान विष्णूंची फळे, फुले, नारळ, पान, सुपारी, लवंग यांनी पूजा करायची आहे. यामध्ये आपण फुले घेत असताना पिवळ्या रंगाचीच फुले घ्यायची आहेत. फळे देखील आपल्याला पिवळ्या रंगाचीच घ्यायची आहेत. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची आरती करायची आहे. भगवान विष्णूंना नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण करत असताना देखील आपल्याला पिवळ्या रंगाच्या मिठाईचाच यामध्ये वापर करायचा आहे नैवेद्यासाठी. आणि त्यानंतर भगवान विष्णूंना आपण तुपाचा दिवा, देशी गाईच्या तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपण जे व्रत करणार आहोत, उपवास करणार आहोत, तर त्या या उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. जर तुम्ही व्रत करणार नसाल, उपवास करणार नसाल तरी देखील चालू शकते, परंतु आपल्याला दिवसभर भगवान विष्णूंच्या महामंत्राचा जप अवश्य करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप आपल्याला या दिवशी अवश्य करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. हा दिवा लावत असताना आपल्याला देशी गाईच्या तुपाचा
कापराचा दिवा लावायचा आहे. हा दिवा लावत असताना आपल्याला या दिव्यामध्ये 2 लवंगा आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायला विसरायचं नाही. त्याचबरोबर जर आपल्याला शक्य असेल तर आपला मुख्य दरवाजा जो आहे, तर या दरवाजामध्ये देखील आपल्याला 2 दिवे लावायचे आहेत आणि या 2 दिव्यामध्ये देखील आपल्याला 2 लवंगा आणि 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनीच कापूर आपल्याला यासाठी वापरायचा आहे. त्याचबरोबर या लवंगाच्या आपण वापरत आहोत, तर या कुठेही तुटलेल्या किंवा खंडित झालेल्या, अशा खराब झालेल्या, किडलेल्या अशा नसावेत, याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि असा तुळशीजवळ आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. तर यामध्ये आपण जे लवंग आणि कापूर टाकला आहे, तर त्यामुळं लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्ष्मी मातेला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या लवंगा आणि भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तसेच तुळशीजवळ हा दिवा लावल्यानंतर तुळशीला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा जप करत करत आपल्याला ही प्रदक्षिणा घालायची आहे. त्यानंतर आपल्याला या तुळशी मातेला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरासाठी, आपल्या घरातील सुखसमृद्धीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या पतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेच्या कृपेने भरभराट व्हावी, घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये. अशा ज्या आपल्या काही समस्या असतील तर त्या सर्व या तुळशी मातेजवळ आपल्याला बोलायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील देवांची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तिथं देखील आपल्याला असंच देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये देखील 2 लवंग आणि 2 भीमसेनी कापूर टाकायचा आहे आणि असा हा दिवा आपल्या देवघरामध्ये देखील आपल्याला लावायचा आहे. त्यानंतर आपल्या घरातील जी कर्ती स्त्री आहे किंवा आई आहे, तर तिनं आपल्या मुलांसाठी, घरासाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आता हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तिनं देवघरासमोर बसायचं आहे. इथं देवघरासमोर बसत असताना तिनं भीमसेनी कापराच्या एक 5 ते 6 वड्या घ्यायच्या आहेत. आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही ह्या वड्या घ्यायच्या आहेत. जास्तीत जास्त वड्या घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला चिमूटभर जे पिवळी मोहरी आहे, तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या पिवळ्या मोहरीसोबतच आपल्याला जे घरामध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असणारे तमालपत्र आहे, तर ते तमालपत्र घ्यायचं आहे. आणि या 3 ज्या वस्तू आहेत, भीमसेनी कापूर, तमालपत्र आणि हे जे पिवळी मोहरी आहे, तर हे सर्व आईनं एका वाटीमध्ये, एखाद्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन हातामध्ये देवघरासमोर बसायचं आहे. बसल्यानंतर आपला जो देवघरामध्ये आपण जी भगवान विष्णूंची जी स्थापना केली असेल, तर त्यावरून आपल्याला हे 3 वेळा उतरवायचं आहे. ज्याप्रमाणे आपण लहान मुलाची दृष्ट काढतो, तर त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या महामंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. जप करत करत हे 3 वेळा फिरवून घ्यायचं आहे देवावरून, म्हणजेच हे अभिमंत्रित आपल्याला करायचं आहे. आणि त्यानंतर आईच्या मनामध्ये, या घरातील कर्त्या स्त्रीच्या मनामध्ये आपल्या कुटुंबाविषयी जी शंका असेल, समस्या असेल, अडचण असेल, मुलांच्या प्रगतीबाबत असेल, पतीच्या नोकरी संबंधित असेल, व्यवसायासंबंधित असेल किंवा कोणताही दोष असेल, नजर दोष असेल, कर्णीबाधा असेल, मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी असतील, जी काही विघ्न असतील, ज्या काही संकट असतील, गरिबी असेल, दुःख असेल, दारिद्र्य असेल, तर हे सर्व काही ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत, तर या सर्व आपल्या या देवघरातील भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला या आईनं बोलून दाखवायच्या आहेत आणि या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या घरावरची सर्व संकट, सर्व अडचणी दूर करण्यासाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. आणि जर भगवान विष्णूंना तुम्ही जर प्रार्थना केली, तर माता लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होते. कारण भगवान विष्णूंची माता लक्ष्मी पत्नी असल्यामुळं ज्या ठिकाणी भगवान विष्णू, तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास नेहमी असतोच. आणि त्यामुळे जर भगवान विष्णूंना तुम्ही अगदी मनोभावे जर प्रार्थना केली, तर भगवान विष्णूंचा कृपाशीर्वाद तर आपल्याला प्राप्त होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा देखील वास राहणार आहे आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. आपल्या घराची नेहमीच भरभराट होणार आहे. आणि त्यासाठीच आईनं हा अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे. आणि या वस्तू घेऊन आपल्या काही समस्या असतील, अडचणी असतील, इच्छा असतील, मनोकामना असतील, तर त्या सर्व या भगवान विष्णूंजवळ बोलून दाखवायच्या आहेत. मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तिथून उठायचं आहे आणि या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत, तर त्याला पेटवायचं आहे. आणि पेटवत असताना आपल्याला यामध्ये देखील थोडंसं देशी गाईचं तूप टाकायचं आहे आणि अशा प्रकारे या ज्या वस्तू आहेत, तर त्या आपल्याला पेटवून द्यायच्या आहेत. त्या पेटवून संपूर्ण घरामध्ये याचा धूर होईल, अशा प्रकारे आपल्याला हे धूप संपूर्ण घरात फिरवायचे आहे.
हे फिरवत असताना आपले दरवाजे, खिडक्या सर्व उघडून ठेवायचं आहे. जेणेकरून आपली घरातील नकारात्मकता या धुराने घराबाहेर जाईल. यासाठी आपल्याला टॉयलेट, बाथरूम या ठिकाणी देखील हे फिरवायचं आहे. ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे आपण केलेली जी धूप आहे, तर ती संपूर्ण फिरवायची आहे. आणि हे करत असताना आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त कापूर टाकत राहायचं आहे. आणि जास्तीत जास्त जर धूर झाला, तर आपल्या घरातील नकारात्मकता, जी घरामध्ये जी वाईट शक्ती असेल, कोणी जर करणी बाधा केली असेल, नजर दोष असेल, तर ते सर्व यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त आपल्याला या कापराचा आणि आपण या 3 वस्तू ज्या घेतलेल्या आहेत, तर यांचा वापर करायचा आहे आणि हे जाळून टाकायचं आहे. हे जर केलं, तर आपल्या घरामधील पूर्णपणे नकारात्मकता जाणार आहे. आता हा उपाय करत असताना आपल्या मनातील जी इच्छा असेल, मनोकामना असेल, तर ती देखील पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करत आपल्याला ह्या वस्तू जाळायच्या आहेत. त्यानंतर जाळून झाल्यानंतर या वस्तू, हे जी वाटे आहे, तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला, बाहेरच्या बाजूला आपल्याला नेऊन ठेवायचे आहे. आणि त्यानंतर आपण दरवाजा बंद करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातून ही संपूर्ण नकारात्मकता, कोणी करणी केली असेल, नजर दोष असेल किंवा कोणाची वाईट जर दृष्टी जर आपल्या कुटुंबावरती असेल, तर हे सर्व यामुळे दूर होणार आहे. आणि याचा फायदा असा होणार आहे, की आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. आणि यासाठीच हा अत्यंत साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय या भागवत एकादशीला आईनं किंवा आपल्या घरातील कर्त्या स्त्रीनं आपल्या मुलांसाठी, घरासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी हा करायचा आहे. हा उपाय केल्यानं तुम्हाला नक्कीच फायदा जाणवणार आहे. आणि हा उपाय या एकादशीलाच न करता दर महिन्याच्या येणाऱ्या एकादशीला आपल्याला अवश्य करायचा आहे. आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेनं नेहमी वास करावा, यासाठी हा उपाय अवश्य करायचा आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती इथंच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.